हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सगळी बॉयजची गँग बघून तुम्हाला वाटत असेल आम्ही गोव्याला चाललोय. खरं नाही, आम्ही चाललोय तिरुपती. तर तुम्हाला सगळ्यांचं आता इंट्रोडक्शन देतो पहिला आपल्या बॉयज गँगचं. हातकणंगले स्टेशनला आलो आहे आपण. दुपारची 12:15ची ट्रेन आहे. उद्या सकाळी तिरुपतीला पोचत्या. उन्हाळ्यात सगळ्यात मेन पाणी ढीगभर पाहिजे. आणि शुभम शर्मा काय सुट्टी देत नाही समाजकार्यात. तर बॉयज, तुम्ही तिरुपतीला कितव्यांदा चाललाय? दुसऱ्यांदा. आब्या तू पहिल्यांदा? काय सांगालायस? सपला विषय रोहिण्या. दुसऱ्यांदा. फर्स्ट ट्रिप म्हणून डायरेक्ट 360 इन्स्टा 360. पोरांचा सेटअप बघा नुसता. इथं गोप्रो घेतला आहे आणि हे स्टँड इथे काय आणि ह्याच्याकडे काय 3 स्टँड. तर सांगायचं म्हणजे अजून एक, आता ही आपली AC ट्रेन आहे 2 टायर. ह्याचं तिकीट 3,500. दर्शनचं तिकीट 300 आणि तिथलं स्टेचं 200. असं आपली बजेट फ्रेंडली फक्त 4,000 मध्ये आपली ट्रिप आहे. आणि आता तिथं काय किरकोळ एक 500-600 रुपये जेवणावर खर्च होईल तेवढे, म्हणजे सगळे मिळून 5,000 कट तुटला तिरुपतीला जाऊन येणं. बेळगाव स्टेशनला आता समोसा घेतलाय. स्वप्न दाखवलेली बर्गरची आहे. दुपारी 2 पासून ऑर्डर कराल तर गुरु मिरची लागली आणि 2:15 पर्यंत नुसतं एकच. ह्यात पॉपकॉर्न घालूया, ह्यात 4 नगेट्स आहेत, 3 पाहिजे आहेत. तू बर्गर खाणार, मी हे खातो, अर्ध खातो आणि शेवटी खायला लागले समोसा. पहिले बातें करते थे बर्गर की, अब खा रहे समोसा गार. ते पण रात्रीचे 7:30 वाजल्यात. आता आम्ही हुबळीत आलोय आणि फूड ऑन ट्रॅक त्याच्यावरनं ऑनलाईन रात्रीचं आता जेवण ऑर्डर केलं आहे. तो माणूस याची वाट बघायला लागलोय. दुपारी तर काय आज जेवण झालं नाही आपलं. टायमिंग सगळं चुकीचं झालं त्यामुळं. 3 चपाती 2 भाज्या रात्रीचं जेवण. गुरु कसं आहे जेवण? छान आहे, मस्त. हाय, संजय सिंघानिया. या गया सब बिगड़ गया. आता आम्ही सगळ्यात पहिला नाश्ता करायला चाललोय. पोरं बघा रिक्षात कसं बसल्यात, 5-5 जण कोंबून. ऍडजस्टमेंट कुठं पण करायला यायला पाहिजे हो माणसाला, बाकी काय नाही आयुष्यात. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. ए टेस्ट चांगली आहे काय? हा चांगला आहे ना, प्रॉपर साऊथ इंडियन फूड. हे आता आपण वरती चढायला चालू करणार आहे. त्यासाठी पहिला इथं खाली लगेज जमा करायला आलो आहे. आता आपण चालत जायचं. आपलं लगेज ॲटोमॅटिक वरती जातं आहे आणि नंतर वरती गेल्यावर आपल्याला ते कलेक्ट करायचं आहे. लगेज ठेवायला गर्दी केवढी आहे बघा नुसता. विंदा अर्धा तास लागला आम्हाला सगळं लगेज ठेवायला. भयानक गर्दी आहे, भयानक. आता 9ला चालू करेलो डाट आम्ही चालायला. एस्टिमेट टाईम 12पर्यंत पोचायचं आम्हाला वरती, काय पण होते. स्टे ट्यून. एकदम भारी. आणि अभिषेक पहिल्यांदा आलाय बालाजीला आणि त्यात पण खालनं चालत चाललाय. म्हणजे ह्याच्या एवढं भारी त्याला काय वाटणार नाही आजचा एक्सपिरियन्स. वेंकटेशम ननाथो ननाथः सदा. 3,500 पायऱ्या आहेत आणि टोटल 9 काय 10 किलोमीटर आहे. 250 पायऱ्यावर आपला हिरो बसलाय. कसं वाटायला लागले खरं सांगायचं? मग बसलायस का? नाही कुठं दिसला नाही. आला गुरु आला. ओके चला आम्ही पुढे जातो. बाय बाय गोविंदा. वरनं कोणतर पाणी सोडलंय त्यामुळे पायऱ्या घसरा लागल्यात. स्पीड एकदमच कमी झाली चालायची. वेंकटेश प्रयच्छ प्रयच्छ. प्रत्येक
200 ते 300 पायरीला छोटे छोटे स्टॉल्स आहेत. तिथं सगळं खायला तुम्हाला, परत पाणी, सोडा, लिंबू सरबत सगळं मिळणार. 10:15 वाजल्यात. 2000 स्टेप्स पूर्ण झाल्यात. एका तासात 2000 स्टेप्स झाल्यात. आता पुढचा जो रस्ता आहे तिथं स्टेप्स कमी आहेत आणि चालायचं जास्त आहे. म्हणजे 100, 200, 300 मीटर चालल्यानंतर एक पायरी आहे. असा अजून 1500 पायऱ्या आहेत. आणि इथं 2000 स्टेप्सला सगळीकडं खूप सगळे शॉप्स आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही एकदा जर जेव्हा खालनं नाश्ता केला, मध्ये कुठेही तुम्ही खायचं नाही, नाहीतर घोळ आहे, लक्षात घ्या. इथं वरती आल्यानंतर वास येतोय, डोसा, इडली सगळा. खरं ते घ्यायचं नाही वास. चालत राहायचं आहे, चालत राहायचं आहे, एकच लक्षात ठेवा. आणि शेवटी म्हणायचं आहे गोविंदा. ननाथः सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि. फेस पडा, सगळ्यात सुखी जर कोण असेल तर ते पिट्टे आहे. फेस पडाला. फेस पिट्ट्याला काही घेतलेलं नाही. स्वतःला मोबाईल आणि अंगावरचे कपडे सोडला काही नाही रे त्याच्याकडे. प्रयच्छ विना वेङ्कटेशं लोकांची भक्ती बघा. लोक गुडघ्यावर चालत चालल्यात. म्हणजे भक्ती आहे देवासाठी, तिथं काही पण शक्य आहे, लक्षात घ्या. बघा, प्रयच्छ अहं दूरतस्ते पदाम्भोजयुग्मं प्रणामेच्छया. दुपारचे 12:15 वाजल्यात. 9 वाजता चालू केला होता आणि करेक्ट 3.25 तासात डॉट 3500 पायऱ्या, 9 ते 10 किलोमीटर चालून आम्ही तिघं तर पुढं आलो आता. आणि मागच्या अजून लई मागायचं. लई मागाय. आणि आता आम्ही पहिला रूम घेणार आहे. लगेज आम्ही नंतर घेणार आहे, कारण लगेज काउंटरला खूप गर्दी असते. सगळी खालनं जी चालत आल्यात ना, ती सगळ्यात पहिला लगेज काउंटरला होत्यात. तर आम्ही आता पहिला रूम घेणार आहे, कारण आम्ही दर्शनचं कपडे जे आज लागणार आहे ते आम्ही सॅकमधनं कॅरी केले. मग दर्शन रूम घेणार, आवरणार, जेवणार, दर्शन करणार आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही लगेज घ्यायला जाणार आहे. स्टेट येऊन लगेज काउंटरला गर्दी बघा नुसता. ह्या लोकांना कमीत कमी इथनं लगेज घ्यायला 1 ते 2 तास लागणार आहे लगेज घ्यायला. आता दुपारचे 1 वाजल्यात. आपल्याला राहायला इथं मिळाले. हे नंदकम रेस्ट हाऊस काय तर आहे. एकदम भारी आहे. एका फ्लोअरला 68 रूम्स आहेत. असे 5 फ्लोअर्स आहे. ही आपली 1000 रुपयाची रूम आहे. एकदम निवांत. दुपारचे 3:30 वाजल्यात. आपलं दर्शन कधी होतं? 2 वाजता. 2 वाजता होतं. 3:30 वाजल्यात. आता रूल्स एकदम स्ट्रिक्ट केल्यात. ज्या त्या टाईमला याचं म्हणून सांगितल्यात. अजून पोरं आवरत आहेत. कसं आहे कुर्त्यावरचं डिझाईन, स्वतः डिझायनर गुरु रोकडे. बालाजीला याचं म्हटलं डायरेक्ट बालाजीचं नाम, इकडं विष्णू, लक्ष्मी, सिम्बॉल ते सगळं असं तुम्हाला कस्टमाइज कुर्ता करून मिळतील. नंबर सांग. वेंकटरमण गोविंदा 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 गोविंदा. श्रीनिवास गोविंदा, श्री व्यंकटेश गोविंदा. स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ. अहं दूरतस्ते पदाम्भोजयुग्मं प्रणामेच्छया गच्छ. शर्मा कसं वाटा लागलं या लाईनीत? एक पाणी बॉटल आणखी का 1 तास झालं लाईनीत बसलो. 1 तास इथंच. हो वेङ्कटेश रात्रीचे 10:30 वाजल्यात. 4ला आत दर्शनासाठी गेलो होतो. 9:30ला दर्शन झालं. दर्शनला बरोबर 5.5 तास लागले. आणि त्यानंतर 1 तास सगळं प्रसाद घेऊन परत तिथं बाहेर बसलो. आता मोबाईल फोन तेन कलेक्ट केला. प्लस आता दर्शन खरं शेवट झालं दर्शन. म्हणजे
ते एक्सप्रेस करू शकत नाही आपण, एवढं भारी दर्शन झाले. मूर्तीला पूर्णपणे लाल फुलांनी सजवलेलं पूर्णपणे, आणि फक्त दिसताना आपल्याला ते लाल फुलं, परत टीका, म्हणजे आणि एवढं क्लिअरली दिसलं ना, कमीत कमी एक 10 सेकंद तर असं हळू बघत निवांत झालं दर्शनाचं. लई भारी वाटलं दर्शन घेतल्यावर. दिवसभरचं जो थकवा असतोय, आपण खालनं चालत येतो, एवढं पाय दुखते आपलं, परत इथं लाईनीत उभं राहायचं, ते सगळा थकवा 5 ते 10 सेकंदात निघून जातोय. आणि हे खरोखर वर्थ आहे. तुम्ही याचं म्हटल्यावर डायरेक्ट आला आणि दर्शन घेऊन गेला, त्यापेक्षा आपण काहीतरी ते दर्शन घेण्यासाठी केलं आहे आणि मग येऊन घेतलं आहे, त्यात ॲक्च्युली समाधान मिळतं आहे. आणि ह्या दोघा तिघांचं फर्स्ट टाईम होतं, त्यांना पण एकदम भारी दर्शन झालं. सेवया नित्यसेवा फलं त्वं प्रयच्छ प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश. अज्ञानिना मया दोषान्न शेषान् विहितान् हरे. क्षमस्व त्वं क्षमस्व त्वं. रोहन, दर्शन कसं झालं? दर्शन फारच चांगलं झालं. आणि आज जसे मूर्तीचं दर्शन झालं आहे तसं आधी कधीच झालेलं नाही. अगदी प्रसन्न वातावरणात दर्शन झालेलं आहे. ओके. ए बॉईज, दर्शन कसं झालं फर्स्ट टाइम? हा, एक नंबर, गुरु तुला कसं वाटलं दर्शन? एक नंबर. सिद्धार्थ पाटील यांना कायम मी ट्रिपला घेऊन येणार. सकाळचे 9:30 वाजल्यात. कसं होता कालचं दर्शन? तू काल लय दिसला भारी नाही, दर्शन झालं. तू लाडू खायला गेलतास काल. लाडू घ्यायला गेलो की आम्ही, परत प्रसाद घेऊन आणि लाडू खायला गेलो. दर्शन तुझं मस्त झालं कालचं? हे एक नंबर दर्शन झालं. लई भारी वाटलं दर्शन काल. लई भारी दर्शन. शेवट झालं. परत सांगायचं म्हणजे गुरुनं हा कुर्ता अभिषेकसाठी आणलेला, त्याला बसला नाही, मग मी हा कुर्ता घातलोय. डिझाईन एकदम शेवट आहे, तुम्ही नुसतं बघा. इकडं बालाजीचं आणि इकडं सिम्बॉल एकदम भारी आहे. विना वेङ्कटेशं ननाथो ननाथः सदा वेङ्कटेशं. मंदिरला आज फुल गर्दी आहे. हे बघा, इकडनं आत बसलो की आपण इथनं वरनं पण येतात लोक, आणि खालनं पण ही वेगळी लाईन आहे. काल आम्हाला या खालच्या लाईननं आलं, वरनं असं लई गोल फिरून येतंय. आम्हाला त्यांनी इथनं खालच्या लाईननं सोडलं, मग त्यानंतर हे असं गोल फिरून डायरेक्ट इथं मेन गेट आहे. हे आत्ता आम्ही लाडू आणायला आलो आहे. गर्दी बघा केवढी आहे, खालती आणि वरती. छोटा लाडू 50 रुपये, मोठा लाडू 200 रुपये. हे लाडू नॉर्मल साईज 50 रुपयाचे आहेत, आणि 200 रुपयाचे लाडू ह्याच्या जवळपास 3 पट आहेत. लई मोठे आहेत लाडू, त्यामुळं बघा तिकडं कोपऱ्यात आहेत बघा ते. हे लाडू 200 रुपयाचे आहेत, एवढे मोठे. मंदिरच्या बरोबर लेफ्ट साईडला चालत याचं, आणि ह्या साईडला अन्नप्रसाद कॉम्प्लेक्स आहे. विना वेङ्कटेशं ननाथो ननाथः सदा वेङ्कटेशं. स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद. 12:30 वाजल्यात. आत्ता अन्नप्रसादम कॉम्प्लेक्समधून मस्तपैकी मंदिराचं प्रसाद ग्रहण केला आहे. म्हणजे गोड भात, परत भात सांबार, आणि 2 भाज्या काय तर होत्या. एकदम भारी होतं. तुला कसं वाटलं अन्नप्रसाद? छान होतं. काय झाले? पाय भयंकर पाय झाला. पहिल्यात काल पूर्ण वेळ आम्ही बिना चपलाचं चाललो, आज पूर्ण वेळ. आणि हां, जिथं डांबरे आहे असलं घाण भाजायला लागलंय. आता इथं पाण्यातनं चालवलोय, खरं पाय गेल्यात कामातनं. दुपारचे 2 वाजल्यात. आत्ता आम्ही तिरुमलावरनं खाली तिरुपतीला चाललो आहे. पहिला आम्ही जाणार आहे, कुठं जायचं रे बॉईज? काळहस्ती म्हणून तिथं देवाला जाणार आहे. ते जवळपास 40-50 किलोमीटर आहे, म्हणजे जायला 1-2 तास लागेल. आणि त्यानंतर पद्मावती टेम्पल.
श्रीकालहस्ती इथं आता आमचं दर्शन झालं. दर्शन कसं झालं अभिषेक? कुठल्या VVIPचं सुद्धा जसं दर्शन होत नाही त्याच्यापेक्षाही VVIP दर्शन आपलं झालं. काय विषय झाला तुम्हाला सांगतो थोडक्यात. सर्व्हर डाऊन झालता आणि फ्रीमध्ये लाईनमध्ये उभा राहावं म्हटली त्यांनी. 200चं होतं, 500चं होतं. मग एका तिथं 2 तास waiting आहे. मग 2 तास वेटिंग. मग एका पुजारी दिसला, त्याला म्हणलं सर आय वॉन्ट टू गो देअर. मग म्हणला तिकीट. म्हणलो सर्व्हर डाऊन. त्यांना डायरेक्ट गाभाऱ्याच्या समोर येऊन उभा केला. तो म्हणला बाकी सगळी लोक बघायला हे कोण आले, हे कोण यू आले? वॉन्ट टू गो देअर, कम विथ मी Come म्हणला. with me. पद्मावती टेम्पलला दर्शन घेऊन झाले आमचं. तिथं पण सगळं सेलफोन्स हे ते सगळं डिपॉझिट करायला लागतात. चांगला आहे का, दाखव बघा. ब्लर आहे पण तुला आवडलं हे? येऊ बघ ना आणि नको घेणारच काय ते? दी के 200 रुपये हे फुल वेळ लागेल. आहे दी की कसं वाटली ट्रिप? कसं झालं दर्शन? ब्लॉग आपला इथं एंड करायचा आहे. कसं झालं? माय ऑरा इज अपलिफ्टेड. डिवाइन हार्ट अँड पीस. पाटील मालकाच्या आशीर्वादाने दर्शन 1 नंबर झालं. 1 नंबर. फार छान ट्रिप झाली आहे. थँक्यू पाटील मालक. गोविंदा. विना वेङ्कटेशं